नमस्कार, मी स्नेहा मिरगणे आपलं या अचानक भयानक ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर ब्लॉगचं या कारण असं आहे की राधा 1 वर्षाची झाली आहे. तर म्हटलं की ही पूर्ण जर्नी ह्या एका व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करून ठेवावी. हो, ती बघतीये. हां, आता असंच आहे. असं आता ती दुडदुड घरभर धावतीये, आधी रांगत होती, आता ती अत्यंत गोंधळ घालतीये, अत्यंत हट्टी झालीये. हट्ट पण करायला लागली. 1च वर्ष पूर्ण झालं, तिचा बर्थडे पण झाला आहे. हा नेक्स्ट व्लॉग तिच्या बर्थडेचा असेल. पण म्हटलं त्याच्या आधी हे मनोगत मागच्या वेळेस एक व्लॉग बनवला होता. त्यावेळेस राधाचे म्हणजे माझ्या आईपणाचे 6 महिने हा त्या व्लॉगचा विषय होता. तर ह्या व्लॉगचा विषय असा आहे की माझ्या आईपणाचं 1 वर्ष आणि माझ्या बाळाचंही. तर चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आईपणाच्या जर्नीबद्दल मी एवढंच एक सांगेल की सगळ्यात मोठी सुंदर गोष्ट जी काही असेल, सगळ्यात सुंदर म्हणजे मला नाही वाटत, मला आई होण्याच्या आधी असं वाटायचं की जगात खूप छान चांगल्या गोष्टी असतील, आयुष्यात आपण खूप छान भारी-भारी सगळं सुख. बट ज्यावेळेस मी आई झाले एका बाळाची, त्यावेळेस मला हे रिअलाईज झालं की यापेक्षाही सुंदर आयुष्यात आता काहीच नाहीये. हे सगळ्यात भारी टचवूड देवा. आपलं बाळ आपल्या कुशीत किंवा आपण आई होणं, ती फिलिंग, ती भावना, आईपणाची, ते मातृत्व म्हणजे ती इतकं प्रेम येतं ना स्वतःच्या लेकरावर, इतकं येतं. मला वाटत नव्हतं आधी. मला वाटायचं काय असेल हे? पण आई झाल्यावर मला असं कळलं की एवढं प्रेम कोणी कुणावर करत असेल का जगात, जितकं आई आपल्या लेकरावर करू शकते. अरे बापरे! हां, तर हे आहे आईपणाच्या जर्नीविषयी. म्हणजे असं नाहीये, की मी माझ्या बाळाला जन्म दिला म्हणजे बाळासाठी सगळं करते. म्हणजे बाळ लकी असं नाहीये. ते बाळ माझ्या आयुष्यात आलं. मला हे आईपण अनुभवता येतंय त्या बाळामुळं. मला ते बाळ सगळा आनंद देतंय. मी त्याच्यावर इतका जीव लावते आणि ह्याच्यात मी माझं सुख शोधतेय आणि हे हे ह्यासाठी मी मलाच लकी समजते. मी स्वतःच लकी आहे खूप, की बाबा राधा आयुष्यात आली. तर हे वर्ष खूप असं अप्स अँड डाउन्स होतं. खूप अप्स अँड डाउन्स आले बापरे! म्हणजे असं वाटतंय की तिला 1 वर्ष झालं, पण मी एक मोठंसं युद्ध अजून जिंकले, हरले असं काही नसतं आईपणाच्या जर्नीमध्ये. आई ही नेहमी जिंकतच आलेली असते. ती सगळं करत असते आपल्यासाठी. तर असं वाटतं की या 1 वर्षात एक मोठं युद्ध पार पडले माझ्या आयुष्यातलं. इतके अप्स अँड डाउन्स, इतके पहिले 6 महिने इतके अनप्रेडिक्टेबल होते, की असं वाटायचं की काय होते, खूप काळजीचे होते. पहिले 6 महिने इतकं टेन्शन यायचं ना, काय होईल, काय होईल? त्या 6 महिन्यानंतर थोडीशी मी बिनधास्त झाले असेल. तर सगळ्यात सुरुवातीचे 6 महिने तर एका व्हिडिओमध्ये मी हेच केले होते. म्हणजे एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेच होते, की पहिले 2 महिने आम्ही इथंच डिलिव्हरी केली आणि डिलिव्हरीमध्ये मी काही मला ना माझ्या नवऱ्यासोबतच राहायचं होतं डिलिव्हरीमध्ये. त्याच्यामुळे आम्ही इथून कुठेच गेलो नाही आणि खूप दूर आहे घर, त्याच्यामुळे प्रवास करायचा नव्हता. त्याच्यामुळं ते अचानकच जायचं कॅन्सल झालं. आणि मेन म्हणजे डिलिव्हरीपर्यंत आपल्याला खूप सुंदर वाटतं. आपलं गरोदरपण असणं, प्रेग्नन्सी असणं, पोटात बाळ असतं, शेवटं 2-3 महिन्यात बाळ असतं, मूव्ह करायला लागतं वगैरे. खरी मज्जा तर होते डिलिव्हरीच्या नंतर. मला डिलिव्हरी म्हणजे मला प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच बायका सांगायच्या, की "तू आराम कर किंवा नंतर हे सगळं करता येत नाही किंवा नंतर असे नंतर." मला असं वाटायचं, का बरं हे सगळे सांगतायत? का बरं? बट नंतर मला कळलं, जेवढा आनंद मिळतो तेवढा स्ट्रगलही आहे या गोष्टीमध्ये. खूप सारा स्ट्रगल आहे. बापरे! मी काही वेगळं सांगायची गरज नाहीये, की आई होणं हे किती अवघड पण आहे, किती डिफिकल्ट आहे आणि अं, अ अनॲप्रिशिएटेड जॉब आहे. म्हणजे तुम्हाला कोणी तुमचं येऊन कौतुक नाही करणार आहे, की तुम्ही आई झालात, तुम्ही सगळं करतायत. करतील काही लोकं, बट मोस्ट ऑफ टाईम खूप आईला आपण म्हणजे मला पण वाटतं नेहमी, की आईला आपण खूप ग्रँटेड पकडतो नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये. मी असं वडिलांचं आणि आईचं कंपॅरिझन करत नाही, पण तरीही वडिलांच्या कंपॅरेटिव्हली आपण आईला खूप ग्रँटेड पकडतो. आई जेवण बनवतीये, आई सगळं आपलं करतीये, आपल्या आजारपणात आई आहे. मग हा अनॲप्रिशिएटेड जॉब आहे. बट आपली पिढी खूप भारी आहे.
म्हणजे मला असं वाटतं माझ्या पिढीत ज्या आया झाल्यात ना त्या सगळ्या खूप भारी आहेत. कारण त्यांना सेल्फ वर्थ पण माहिती आहे. ते स्वतःची पण काळजी घ्यायची त्यांना माहित आहे. त्यांना बाळाची काळजी कशी घ्यायची ते माहित आहे. सगळं माहित आहे. चला मेन मेन मुद्द्याकडे वळूयात, की आईपणाच्या जर्नीत मला मॉम ब्रेन झालाय त्याच्यामुळे मला काहीच आठवत नाही. पहिले 2 महिने मी एम-पीमध्ये होते. तर इथे डिलिव्हरी झाली. पहिले 2 महिने खूप खडतर गेले सुरुवातीचे. टाके ओले असतात आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात. माझी आई आणि माझ्या सासूबाईंनी माझी खूप काळजी घेतली. आणि त्याच्यानंतर 2 महिने मी गावी गेले. ते पण एका ठिकाणी सांगितलं, की मी गावाकडे गेल्यावरती आजारी पडली. मी खूप रडायचे. मला नवऱ्याची खूप आठवण यायची. त्याच्यामुळे आम्ही ती 4 महिन्याची झाली, की मग इथं आलो आणि खरी मजा त्यानंतर सुरू झाली. ती 4 महिन्याची असताना मी इथं आलो आणि त्यानंतर मी बाळाला एकटीनं सांभाळायला स्टार्ट केलं. पण मी खरं सांगू का, म्हणजे मला त्रास झाला एकटीनं सांभाळायचा बाळ एकटीनं किंवा अजूनही होतोय. अ, पण त्या 4 महिन्यानंतर जो मला मेंटल पीस मिळालाय ना, की माझं बाळ मला हवं तसं वाढवलं मी. मला इथं कुणी जज करायला नाही. आणि कसं होतंय एक एक गोष्ट सांगते, की स्त्रियांना ना ज्यावेळेस बेबी होतं ना, त्यावेळेस त्यांची मेंटल कंडिशन वेगळीच असते आणि घरच्यांना असं वाटतं, की ही का अशी वागतीये किंवा का असं करते. बट पोस्टपार्टम थिंग इज रिअल. खरंच त्रास होतो. आणि त्या दरम्यान जे लोक आपल्याला समजावून घेतात किंवा आपण चिडचिड खूप करतो आणि ते लोक शांतपणे हँडल करतात ना, ती लोक खूप प्रेशियस असतात. बट असं 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 नसतं की ती व्यक्ती समोरची चिडचिड करते म्हणून समोरच्यांनी पण तिच्यावर परत चिडचिड करावी. दिस इज द वर्स्ट थिंग एव्हर, की कुठल्या तरी आई झालेल्या स्त्री सोबत तुम्ही करताय. तर ते तसं होतं. बट थँक गॉड की माझ्या आयुष्यात मला त्रास देणारी इतकी म्हणजे कुणी जास्त भेटलं नाही. माझं सासर मेन म्हणजे माझं सासर. माझ्या सासरी असं ओरडून एकमेकांवर कोणीही आत्तापर्यंत बोललेलं नाहीये. त्याच्यामुळं समजा मी चिडचिड केली तर आमचे हसबंड म्हणजे माझा नवरा खूप शांतपणे घेतलेलं आहे त्यांनी. किंवा रॅदर आपण चिडचिड फक्त नवऱ्यावरच करतो असं पण आहे. बट त्यांनी खूप ते छान प्रकारे हँडल केलं. आणि फॅमिलीमध्ये खूप साऱ्या फॅमिलीमध्ये असं करतात की बॉडी शेम करतात, की तू किती जाड झालीयस, तू किती असं झाली. बट माझ्या फॅमिलीमध्ये असं काहीच झालं नाही. टचवूड. माझं सासर खूप छान आहे. सासरचे लोक पण चांगले आहेत. आणि मेन म्हणजे नवऱ्यामुळे सगळं मॅनेज झालंय. काय होतं आईपणाच्या प्रत्येक जर्नीमध्ये आपल्याला असं वाटतं, की ही फेज गेली की पुढे चांगले दिवस येतील. ही फेज आपल्याला 10वी मध्ये नाही का सर सांगायचे, की 10वी झाली की परत सगळं सोपं आहे. 12वीत असं सांगायचे, की 12वी झाली परत सगळं सोपं आहे. इंजिनिअरिंग मध्ये असं सांगायचे, की आता इंजिनिअरिंग झाली परत सगळं सोपं आहे. पण लाईफ कधी सोपी होत नाही. जसं 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 आयुष्यात पुढे जाईल तसं तसं सगळं अवघड होत जातं. हो गो बाळा. हो. छान छान छान. छान छान छान. मनी माऊचं बाळ किती गोर गोर पान. तसं सुरुवातीला असं वाटतं, की ब्रेस्ट फिडिंग यार म्हणजे खूप अवघड आहे यार. असं होतं, तसं होतं. बऱ्याच गोष्टी होतात. सुरुवातीला फिडिंगला खूप त्रास होतो. आणि आणि एकदम हाय. आणि एकदम खाण्यावर बाळ शिफ्ट करतो त्यावेळेस असं वाटतं, की यार फिडिंग होतं तेच खूप भारी होतं. घ्या बाळाला फिडिंग करा आणि परत रिटर्न झोपवा. हे असं होतं. ते परवडत होतं. आणि त्याच्यानंतर तर हळूहळू आता ना आम्ही घरात डिशेस बनवतो. मी मास्टर शेफ सारख्या स्पेशल डिशेस बनवते आणि राधा त्याच्यातले फक्त 4 ते 5 घास खाते. संपला विषय. आणि जी गोष्ट मी खूप मनापासून बनवेल ना ती गोष्ट राधा खातच नाही. आणि जी गोष्ट बेचव लागेल आणि जी अशी फास्ट फास्ट बनवेल ती राधा खूप छान खाते. सध्या तरी हे असं आहे. एफर्ट्सचा काहीच उपयोग नाहीये. आणि सगळंच हे अवघड 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 होत जातं पुढे जाऊन. त्याच्यानंतर 6व्या महिन्यानंतर ती खायला लागली आणि 7व्या महिन्यानंतर ती रांगायला लागली घरभर. आणि 9व्या-10व्या महिन्यात तर ती अशी धरून उभे राहिली, धरून चालायला लागली. पण काय झालं, एकदम दिवाळी आली आणि राधा आजारी पडली. मग दिवाळी आल्यावर राधा जी आजारी पडली त्याच्यामुळे तिचा 1 महिना तसाच वेस्ट गेला. त्यामुळं तिनं चालायला इतके दिवस घेतले की ती 13व्या महिन्यात चालली. म्हणजे ती उभा राहायला लागली कुठल्या तरी आधाराने. ते पार 8व्या-9व्या महिन्यातच ती उभी राहायला लागली. बट ती चालायला तिनं 13वा महिना घेतला. तर यात मला बरेच लोक असं विचारायचे, की कधी चालणार आहे बाबा? आमचं तर बाळ 10व्या महिन्यात चाललं होतं. आमचं तर बाळ बाबा 11व्या महिन्यात चाललं होतं. कुणाचं 7व्याच महिन्यात चाललं होतं. तुझं कसं काय चालणार?
असं कसं काय, तसं कसं काय, असे ओळखीचे लोक. तर मला असं सांगू इच्छिते की प्रत्येक बाळाचा माइलस्टोन हा वेगवेगळ्या टाइम मध्ये असतो. म्हणजे असं असं नाहीये की त्यांचं बाळ 10व्याच महिन्यात चाललंय म्हणजे माझ्या बाळाने पण 8व्या-9व्याच महिन्यात चाललं पाहिजे, असं नाहीये. तिला ज्यावेळेस चालायचंय त्यावेळेस ती चालेल. आणि प्रत्येक बाळाचा टायमिंग हा वेगवेगळा असतो. मग तुम्ही बाळाशी जास्त एक्स्पेक्टेशन ठेवायचे नाहीयेत की माझं बाळाने ह्याच वेळेस हेच केलं पाहिजे, त्याच वेळेस तेच केलं पाहिजे. दॅट्स ओके. त्यांचा त्यांचा स्पेसिफिक वेळ असतो. तर तो हां. तर ते होऊन जातं. हां. आता मी अरे! ती पण कॅमेरा ॲडिक्ट आहे. कुठल्या पण गोष्टीला म्हणजे तिला समजा आरसा दिसला ना, की ती लगेच आरशासमोर जाऊन हसायला लागते. ती आईसारखीच आहे. म्हणजे तिला खूप भारी वाटतं स्वतःला बघायला. सेल्फ ऑब्सेस्ड आहे ती. का असू नये सेल्फ ऑब्सेस्ड असावं. मी तर म्हणते सेल्फ ऑब्सेस्डच जास्त असावं. स्वतःचंच जास्त कौतुक असावं माणसाला, तसं तिला आहे. त्याच्यामुळे ती आणि आईचं पण खूप जास्त कौतुक. आज आईनं साडी नेसली ना, नाहीतर रोज गबाळ्यासारखी टी शर्टवर असते. वेळ काढून ऍटलिस्ट तयार तरी झाले ह्या ब्लॉगसाठी, निदान हे असं तरी आहे. आणि राजा पडशील बाळा. हा. एकटीने बाळ सांभाळताना होणारी बेजारी आणि मेंटली शांतता. एकटीने बाळ सांभाळणं खूप अवघड आहे, खूप. पण अजून एक, एकटीनं बाळ सांभाळणं अवघड आहे, पण मेंटल शांतता तितकीच मिळते. का मिळते तर बघा, ज्यावेळेस आपण आपल्याला मदतीला कोणीतरी असतं त्यावेळेस ऑब्विसली यार, ऑब्विसली कुणीतरी काहीतरी जजमेंट पास करणार आहे, कुणीतरी काहीतरी बोलणार आहे. अग 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 हा दर दर कुणीतरी काहीतरी बोलणार आहे आणि तुम्हाला ते हर्ट होऊ शकतं. आणि आपण मग अजूनच टेन्शन मध्ये जातो. त्यापेक्षा ना मला हा अनुभव आहे स्वतःचा. असं मिसजजमेंट करू नका की बाबा अराउंड माणसं नको आहेत, हवी आहेत बाळासाठी सांभाळायला. बट तरीही मला खूप मेंटल पीस मिळाला. म्हणजे मी माणसात होते तेव्हापेक्षा आता त्यानंतर मी एकटी पडले त्यावेळेस माझा दिवस पूर्ण माझ्या बाळामध्ये जायचा. मी कंटिन्यू बाळालाच द्यायचे. कुठंही राडा असू दे, पसारा असू दे, गॅस कट्ट्यावर कंप्लीट राडा असू दे, माझे कपडे पूर्ण अस्ताव्यस्त असू देत किंवा आवरलेलं नसू दे, इतके खेळणे घरभर ढिगभर पसारा असू देत, ते बाजूला ठेवून मी कंटिन्यू माझ्या बाळाला द्यायचे. असं नाही की माझं बाळ कुठंतरी कुणापाशी तरी दिलंय आणि ते रडतंय आईसाठी आणि मी माझं कामात गुंतले, मी असं अजिबात केलं नाही. तर बाळ समजा आईसाठी रडलं की लगेच बाळाला घ्यायचं, बाळासोबत टाइम स्पेंड करायचा. भलेही गोष्टी झाल्या नाहीत, भलेही 4 काम झाले नाहीत, भलेही हे सगळं झालं नाही तरी चालत होतं. हा मेंटल पीस आणि हे स्वातंत्र्य मला जास्त मिळालं मी एकटी असताना. कारण जजच करणारं कोणी नाही. ज्यावेळेस आपल्या घरात 4 माणसं असतात ना, त्यावेळेस आपल्याला छान राहावं लागतं, छान काम करावं लागतं, स्वच्छता ठेवावी लागते, बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. पण ज्यावेळेस आपण एकटे असतो ना, त्यावेळेस जज करणारं कोणी नाहीये. त्याच्यामुळं बाळाला पूर्ण वेळ देऊ शकते. मिसजजमेंट करू नका. बट तरीही मला हा अनुभव आला की मला प्रचंड पहिल्या 4 महिन्यापेक्षा त्याच्यानंतर जी माझ्या आयुष्यात शांतता आली आहे, ती एका वेगळ्याच लेवलला शांतता आहे. त्याच्यामुळं मी माझं बाळ एकटीनं सांभाळते म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे असंही मला माझ्या स्वतःच्या बद्दल वाटलं नाही. ठीक आहे, थोडंसं जेवण लेट होतं, ठीक आहे, काही गोष्टी होत नाही, ठीक आहे, माझी रात्र रात्र झोप होत नाही, ठीक आहे मला, पण मी माझ्या बाळाला 24 तास देतेय. म्हणजे माझं बाळ आता मला बिलगून राहते, मम्मा मम्मा करते आणि सोडतच नाहीये. मी लगेच तिलाच बघते. असं नाही की तिला रडते आणि कुठतरी ठेवलंय आणि मी माझ्या कामाला प्रायोरिटी देते. मी तसं तर अजिबात केलं नाही. सो मला त्याचं खूप भारी वाटतं की टोटली माझ्या बाळासाठी मी माझं टाइम स्पेंड करते. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये महत्वाची एक गोष्ट आहे की इतकं छान कसं काही सांभाळू शकते. बरेच लोक विचारतात एवढं छान राहता तुम्ही, एवढं सगळं करता तुम्ही, ह्याचा कोण आहे किंवा घरात कुणीतरी आहे का हेल्पसाठी? तर हो, याच्या 2 रिझन्स आहेत. तर पहिलं रिझन आहे माझा नवरा. मी हा ब्लॉग त्यांना दाखवणारच नाही कारण मी कौतुक नाही अजूनपर्यंत त्यांचं तोंडावर केलं. पण ट्रस्ट मी, ही इज द बेस्ट गाय आय एव्हर मेट इन माय एंटायर लाईफ. ओके, म्हणजे एवढा ग्रीनेस्ट फ्लॅग, ग्रीनेस्ट कार्पेट आणि ग्रीन फॉरेस्ट नवरा असताना कोणाची गरज असायला पाहिजे ना. म्हणजे लिटरली
कधी कधी राधा रात्र रात्र झोपलेली नाहीये. तर असं नाही की असं बोललेत मला की नाही नाही मी जॉब करून आलोय, मी खूप थकलोय, मी खूप एक्झॉस्टेड आहे, तरी त्यांनी रात्री जागलेले आहेत माझ्यासोबत. असं कधीच झालेलं नाहीये की तिचे डायपर चेंज करायची वेळ आली आहे आणि त्यांनी मला हाक मारली की ये सोना ये, तू हे कर ते कर. त्यांनी ते स्वतः केलंय. म्हणजे त्यांना बाळाला खाऊ घालायला एक येत नाही, कारण त्यांना असं वाटतं की चोकिंगची त्यांना भीती वाटते किंवा बाळ ठसकतं त्यावेळेस त्यांना म्हणजे तो कॉन्फिडन्स त्यांच्यात नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांना अंघोळ एक घालता येत नाही बाळाला. पण अंघोळ आणि खाऊ घालणं ह्या व्यतिरिक्त त्यांनी बाळाचं सगळं केलेलं आहे. सगळं. म्हणजे बाळाला बघणे, बाळाला फिरायला घेऊन जाणे, बाळाशी खूप सारं बोलणे, बाळासोबत खेळणे, बाळाचे डायपर चेंज करणे, बाळाचे कपडे चेंज करणे, व्हॉट नॉट. बाळाला औषध सुद्धा तेच पाजतायत. म्हणजे मला ती रडायची, त्यामुळे त्यांनाच ती हँडल होते व्यवस्थित आणि तेच औषध वगैरे तिला देतात आजारी असल्यावर. रात्र रात्र त्यांना पण झोप येत नाही ज्यावेळेस ती जागी असते. ज्यावेळेस असं कधीच झालं नाही की मी रात्रभर, राधा आणि मी आम्ही दोघी जागे आहेत आणि माझा नवरा शांतपणे शेजारी झोपलाय, असं कधीच झालं नाही. त्यांनी कंटिन्यू आमच्या दोघींची खूप जास्त काळजी घेतली. टचवूड देवा. आणि खूप छान माणूस. म्हणजे असं राग आलाय कधी त्यांना, ते खूप त्रासलेत. मी तरी त्रासले की मी बोलून दाखवायचे की मला त्रास होतोय, मला असंच होतोय, मला तसंच होतंय. पण त्या माणसानी, म्हणजे मी माझ्या सासूबाईंना नेहमी थँक्यू ह्या गोष्टीबद्दल म्हणते की तुम्ही मला काही नाही दिलं आयुष्यात तरी चालेल, पण तुम्ही, आणि मी त्यांना कधी पण असं म्हणलं ना की मम्मी मला हे तुम्ही दिलं नाही, तर त्या म्हणतात तुला एवढा छान नवरा दिलाय. तर टचूड. तर त्यांना मी नेहमी थँकफुल आहे की त्यांनी एवढा छान माणूस कसा काय घडवला. माझ्या पूर्ण आयुष्यात मी अशा माणसाला कधी भेटलेलेच नाहीये. तो एवढा म्हणजे छान आहेत, खूप छान आहेत. आणि असं नाही की नवीन लग्न आहे, नवीन हे. आई झाल्यावर तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा खरा चेहरा समजतो की तो तुम्हाला कशा प्रकारे ह्या गोष्टीमध्ये साथ देईल. भलेही कधी कधी राग येतो मला त्यांचा, तेव्हा मी मैत्रिणींना म्हणते की अरे असं केलं तसं केलं, बट ते थोडी ती छोटीशीच गोष्ट असते. पण त्या व्यतिरिक्त त्या माणसानं माझ्यासाठी आयुष्यात, असं नाही की बेबीच आहे म्हणून, पण आयुष्यात त्या माणसानं ज्या लेवलचं माझ्यासाठी सगळं केलंय ना, तर ते मी असं सांगताच येत नाही. मी आज फर्स्ट टाइम काहीतरी असं सांगायला लागले की हा असं असं आहे. तर खूप वाईट दिवस पण आम्ही एकमेकांसोबत पाहिलेले आहेत. त्यावेळेस तो व्यक्ती माझी सगळ्यात मोठी माझं सपोर्ट सिस्टीम होता, आहे, राहील आणि आताही असंच आहे सगळं. म्हणजे मला असं वाटतं ती व्यक्ती माझी आई, बाप, माझी मैत्रीण, माझा मित्र, सगळ्यात जवळचा चांगला मित्र, माझं सगळं तीच एक व्यक्ती आहे. त्याच व्यक्तीनं माझ्या सगळ्या चुका पोटात घालणं, माझी काळजी घेणं. माझ्या बाळाच्या आधी ती व्यक्ती मला बघते. जगातल्या कुठल्याही कुठल्याही गोष्टीच्या आधी ती व्यक्ती, त्या व्यक्तीची मी प्रायोरिटी आहे. तर असं खूपच बोलतीये. हां. त्याच्यामुळं मला माझं मातृत्व, माझं मदरहूड जर्नी, माझं आईपण हे खूप सोपं गेलं त्या व्यक्तीमुळं. त्याच्यामुळं मला असं कधीच वाटणार नाही. अजून 2 लेकरं केले तरी मला आईपण माझं अवघड वाटणार नाहीये. त्या एकाच व्यक्तीमुळं फक्त. ती आहे म्हणून मी आहे, असं म्हणलं तरी हो, हो. हरकत नाहीये. थांब रे राजा. आणि दुसरी ओके, ठीक आहे. आणि त्यानंतर दिवाळीत एकदा ती आजारी पडली होती. त्यावेळेस आम्ही गावी होतो. ही दिवाळी अत्यंत वाईट गेली असं म्हणायला हरकत नाहीये. हो बाबा. छान, छान, छान. ही दिवाळी खूप वाईट गेली. ती आजारी पडली आणि बऱ्याच काही गोष्टी झाल्या की आजारी पडली. 4-4 वेळा हॉस्पिटलला नेणे. आणि आम्ही दिवाळीच्या सुट्टीत सुद्धा आम्ही आम्ही राधासाठी नवीन गाडी घेतली ह्या एका वर्षात. राधासाठी बऱ्याच गोष्टी करून ठेवल्या, त्यापैकी एक तिच्यासाठी गाडी होती. तर कारची जास्त मला गरज वाटत नव्हती. बट ज्यावेळेस रात्र कधी पण रात्री उठून आम्हाला तिला हॉस्पिटलला न्यावं लागायचं किंवा बऱ्याच गोष्टी आहेत, बाहेर जावं लागायचं, त्यावेळेस आता आम्हाला कारची गरज पडली. त्यामुळं मग आम्ही दिवाळीत कार घेतली. खूप अत्यंत आनंदाचा क्षण होता कार घेणं म्हणजे. पण त्यात पण ती आजारी होती म्हणजे थोडासा मूड ऑफच होता. आईपणाचं सुख आणि अनुभव. ओके. आईपणाचं सुख आणि अनुभव. म्हणजे ह्या घडीला मला माझ्या आयुष्यात
काहीच महत्वाचं वाटत नाही. ह्यापेक्षा सुंदर मला काहीच वाटत नाही. ह्यापेक्षा भारी मला काहीच वाटत नाही. सगळं जग एका व्यक्तीत सामावलंय असं झालंय बाळामध्ये आपल्या. तिच्या प्रत्येक गोष्टीत मी इमोशनल होते. हे वेगळंच सुख आहे, वेगळाच आनंद आहे, वेगळंच आहे सगळं. आणि त्यातली त्यात मला लेक झाली, मला मुलगी झाली. मला कधीच वाटत नव्हतं माझ्या आयुष्यात मी इतके पुण्य केले असेल आणि मला मुलगी होईल. मला मुलगी झाली तरी विश्वास नव्हता की मुलगी झाली. तर तो जो आनंद आहे ना मुलीमध्ये, म्हणजे एके दिवशी काय झालं, एक टेडी आहे छोटासा, पेंग्विन होता आणि ती अशीच खेळत होती. एके दिवशी तिला मी अशी जसं हग करते ना, तसं असं समोर पेंग्विन धरला आणि तिने अशी मिठी मारली. अगदी 6-7 महिन्याचीच होती. म्हणजे मुलींमध्ये ना जन्मतःच मातृत्व असतं. म्हणजे ती जसं जीव लावते ना, म्हणजे कधी कधी आम्हाला आता हैराण होतो. त्या दिवशी तिनं स्वप्नीलला म्हणजे तिच्या बाबाला खात होते आणि अचानक तिने एक घास घेतला आणि बाबाच्या भरवायला लागली बाबाला की तू खा म्हणून. त्यावेळेस म्हणजे हे वेगळंच आहे. मुलीचं पॅरेंट्स असणं हे वेगळंच आहे, वेगळ्याच लेवलला आहे. तर हे सुख आहे. मला वाटत नव्हतं की मुलगी होईल आणि हे नॉल, बट गॉड्स ग्रेस. आणि नवस पण केलते तिच्यासाठी बरेच. तर त्यातला एक नवस होता की मुलगीच होऊ दे देवा. नवस वगैरे मी नव्हते विश्वास ठेवत, बट असं आपण देवासमोर हात जोडतो ना एखाद्या गोष्टीसाठी की देवा, तसे नकळतच ते मनातून निघालं होतं. हात जोडले गेले होते बाळासाठी माझ्या. तर ते आहे मातृत्व. मी हे सुद्धा शब्दांमध्ये व्यक्त नाही करू शकत. त्यानंतर राधाचे माइलस्टोन, सवयी बोलणं. राधाचे माइलस्टोन बरोबर वेळेत आहेत. राधाचं बोलणं, आता ती तोंडातली तोंडात काही बरळत असते, हे असं चिरकत असते. आता तिला छान छान शब्द येतात. ती बाबा म्हणते, पापा म्हणते, मम्मा म्हणते, नाना म्हणते. त्याच्यानंतर छान 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 म्हणते. 2-4 दिवस झाले तिथे चालू आहे सध्या छान 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 म्हणलं की ती पण छान छान म्हणते. मूडवर असतं मॅडमच्या. त्याच्यानंतर आता ती सध्या घरभर धावते, पळतीये, रांगतीये. म्हणजे काय कौतुक. हा आल्या मॅडम. पडल्या. सध्या धावती आणि कुठेही पडते. खूप लक्ष द्यावं लागतं. त्याच्यानंतर राधाचा पहिला वाढदिवस. तर सगळ्यात आधी आम्हाला गावी जाता येत नव्हतं, खूप लांब आहेत. आम्ही इथं एमपीला छान 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 मनी माऊच बाळ किती गोर गोर पा. छान 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 छान. हा, तर फर्स्ट बर्थडेला गावी जाता येत नव्हतं, त्याच्यामुळं बोलू दे ना मला राजा. तर फर्स्ट बर्थडेला गावी जाता येत नव्हतं. मग बर्थडे आम्ही इथेच करायचं ठरवलं. चला, फर्स्ट बर्थडे बद्दल तुम्ही ब्लॉग बघा पुढचा. बोलू नाही देणार ना मॅडम? बोलू नाही देतात मॅडमसाठी. आता वेळ हवाय आम्हाला. तर ही होती माझं 1 वर्ष. ह्यात बरेच पॉइंट राहिले असतील बोलायचे, ह्या मॅडमनी मला बोलू नाही दिलेलं. तर फर्स्ट बर्थडे विषयी बोलूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. पुढचा ब्लॉग असेल बर्थडे का. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, समाधानी राहा. म्हणजे बबलो. बाय बाय करू का मी त्यांना? बाय बाय करू. बाय. बाय कर. बाय बाय. झोप लागली आता आम्हाला तर झोपायचंय. त्याच्यामुळे तुम्ही ना जा. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. बाय बाय. झोप लागली आता आम्हाला.